खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। सदलग्यात दूधगंगा नदीचं पाणी ओसरलं, सदलगा बोरगाव मार्ग सुरू। चिकोडी तालुक्यासह कळंबावाडी व राधानगरी पाणलोट क्षेत्रात गेल्या 5-6 दिवसात पावसानं उघडीप दिल्यानं दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने घट झाली आहे। गेल्या 18 ते 20 दिवसानंतर सदलगा बोरगाव मार्ग सुरू झाला आहे। या मार्गावरील वाहतूक आजपासून पूर्ववत सुरू झाली आहे। गेले 20 ते 25 दिवस संततधार पावसाने नदीला आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं, ते आता हळूहळू पूर्वपदावर येते। अतिवृष्टीमुळे दूधगंगा नदीला महापूर आल्यानं पूर परिस्थिती निर्माण झाली होती। 22 जुलै ते 8 ऑगस्ट पर्यंत महापुराचा तडाखा या भागातील गावांना बसला आहे। शेतकरी वर्गाचं फारच हाल होत आहेत। एकीकडे शेतीवाडीतील जनावरे सुरक्षित स्थळी नेण्यासाठी तारेवरची कसरत करून जनावरे जपली, पण शेतातील अनेक पिकं पाण्याखाली बुडून कुजून गेल्यानं शेतकरी हातबल झालाय। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं कसं, अशा विवंचनेत शेतकरी आहे। कर्नाटक शासनानं त्वरित मदत जाहीर करून शेतकऱ्यांना वाचवावं अशी मागणी जोर धरतीये। दरम्यान पुलाच्या बोरगावकडील बाजूचे संरक्षक कठडे नदी प्रवाहात उकडून गेले आहेत, तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी येथे त्वरित मुरुम टाकून खड्डा मुजवावा अशी मागणी नागरिकातून होतीये। महानकर न्यूजसाठी तात्यासाहेब कदम, सदलगा। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।